दामोदर याचा विवाह 2012 मध्ये हर्षदा हिच्याशी झाला होता। ते दोघे बनशंकरी येथे राहिला होते। या दाम्पत्याला 2 मुली असून सध्या त्यांचे वय 13 आणि 10 वर्षे आहे। दामोदर हा श्रीमंत कुटुंबातील असल्याने त्याने हर्षदाला कशाचीच कमतरता भासू दिली नाही। मात्र गेल्या 3 वर्षापूर्वी एका कार्यक्रमात हर्षदाची ओळख यश याच्याबरोबर झाली। तो केंगरी येथे राहिला होता। तो सॉफ्टवेअर इंजिनियर असल्याने त्याच्या वागण्या बोलण्यात स्मार्टनेसपणा होता। त्याला पाहताच 36 वर्षीय हर्षदा त्याच्या मोहात पडली। तो अवघा 25 वर्षाचा नौजवान होता। ती त्याच्यापेक्षा 10 ते 11 वर्षांनी मोठी होती। 2 मुलींची आई होती। जवळपास 14-15 वर्षे तिने नवऱ्याचे सुख भोगले होते। हे सुख तिच्या देहावर दिसत होते। तिच्या याच भरलेल्या देहाकडे तो नवतरुण आकर्षित झाला होता। दोघांनाही नजरेची भाषा समजली आणि त्यांनी एकमेकांची ओळख करून घेतली आणि एक मोबाईल नंबर घेतला। तो एका प्रायव्हेट कंपनीत काम करत असल्याने त्याला चांगला पगार होता, पण त्याचे अजून लग्न झाले नव्हते। त्याच्या मनात वासनेचा खेळ सुरू होता आणि या खेळात तो हर्षदाला पाहू लागला। तो तिला मेसेज करत होता, तीही त्याला प्रतिसाद देत होती। दोघांमध्ये संवाद वाढत गेला। आता भेटीची ओढ लागली। दोघांच्याही मनात प्रेमाचा अंकुर फुलल्याने त्यांनी संधी साधत एकमेकांची भेट घेतली। हॉटेलमधील एका रूममध्ये एकांतात दोघांनी एकमेकांसमोर मन मोकळे केले। पाहता पाहता ते कपड्यापासूनही मुक्त झाले। दोघांनी एकमेकांना मनसोक्त शरीर सुख दिले। मग मात्र त्या दोघांना एकमेकांच्या शरीराची चटकच लागली। ते दोघे वारंवार भेटू लागले, मनसोक्त शरीर सुख घेऊ लागले। त्यांना एकमेकांची इतकी सवय झाली की त्यांना आता एकत्रच राहावे असे वाटत होते। दोघांचाही हा खेळ चोरीचुपे सुरू होता। 2-4 दिवसाआड ते दोघे भेटत होते, मनसोक्त उपभोग घेत होते। हर्षदाच्या उफाळलेल्या जवानी व भरलेल्या देहाची यशला भूलच पडली होती। ती विवाहित आहे, तिला 2 मुली आहे। या गोष्टीने त्याला काही फरक पडणार नव्हता। त्याला ती फक्त भोगण्यासाठी पाहिजे असल्याने तो तिला वारंवार भेटायला बोलावत होता। तिलाही त्याच्याकडून पाहिजे तसे शरीर सुख मिळत असल्याने तिचाही पाय घसरला होता। हल्ली ती घरातून नेहमीच बाहेर जाते। ती कुठे जात असेल अशी शंका तिचा नवरा दामोदर याला येत होती। तो तिच्यावर बारीक लक्ष ठेवून होता। त्याला तिच्या मोबाईलवरील व्हॉट्सॲपवर यश नावाच्या तरुणाबरोबर ती चॅटिंग करत असल्याचे आणि ते दोघे खूप वेळपर्यंत बोलत असल्याचे दिसून आले। या दोघांमध्ये शारीरिक संबंधही आल्याचे लक्षात येताच तिच्या नवऱ्याच्या पायाखालची जमीन सरकली। आपण तिला काही कमी पडू दिले नाही तरी तिचा पाय कसा घसरला या विचाराने तो सैरभैर झाला। रागाच्या भरात त्याने तिला जाब विचारायला सुरुवात केली। तेव्हा तिने कानावर हात ठेवले। आपला कोणाशी काही संबंध नसल्याचे तिने नवऱ्याला सांगितले। त्यानेही तेव्हा तिच्यावर विश्वास ठेवला। काही दिवसांनी तिच्या नवऱ्याने तिचे यशबरोबर असलेल्या संबंधाचे पुरावे तिला दाखवले आणि तिला यशबरोबर असणारे संबंध तोडण्यासाठी दबाव टाकू लागला। तिला घरातून बाहेर पडायला आणि कोणाबरोबर जास्त बोलायलाही त्याने तिच्यावर बंदी घातली। आता तिच्यासमोर पर्याय नव्हता। तिने यशबरोबर संबंध तोडून टाकण्याचा निर्णय घेतला। तिने तसे त्याला सांगितले होते, परंतु यशला तिच्याबरोबरचे संबंध तोडायचे नव्हते। तिला कोणत्याही परिस्थितीत तिला भोगण्याची इच्छा होती। तिच्या भरलेल्या देहाने त्याला नादच लावला होता। तिच्या मदमस्त जवानीचे सुख तो विसरू शकत नव्हता। त्यातच तिची कोणतीही जबाबदारी न घेता तिला भोगायला मिळत असल्याने तो तिला सोडायला तयार नव्हता। तो तिला वारंवार फोन करून व मेसेज करून भेटायला बोलावत होता। ती त्याचा फोनही उचलत नव्हती। अखेर गुरुवार दिनांक 5 जून 2025 रोजी यशने तिला मेसेज केला, आपण भेटूया आणि पुढचा निर्णय घेऊया। तू मला शेवटचे भेट आणि एकदाच शरीर सुख दे असे ती सांगत होती। तू मला शेवटचे भेट आणि एकदा शरीर सुख दे असे तो सांगत होता। त्याने खूपच आग्रह केल्यानंतर ती त्याला भेटायला तयार झाली, कारण तिच्या घरच्या लोकांना तिचे प्रेम प्रकरण समजले होते। ते तिच्यावर हे संबंध तोडण्यासाठी दबाव टाकत होते, तर तो तिच्यावर संबंध ठेवण्यासाठी दबाव टाकत असल्यामुळे एकदाच त्याला सगळे सांगून मोकळे व्हावे आणि यातून सुटका करून घ्यावी असे विचार करून ती त्याला भेटायला जाण्यास तयार झाली।
दिनांक 6 जून रोजी तिने आपल्या नवऱ्याला आणि घरच्यांना सांगितले की आपण 2-3 दिवसासाठी माहेरी जात आहोत. त्यामुळे तिच्या नवऱ्याने तिला संमती दिली. ती घरातून बाहेर पडली. ठरलेल्या ठिकाणी यश कार घेऊन आला. त्याने तिला आपल्या कारमध्ये घेतले. ते दोघे पहाटेच्या सुमारास ओयो हॉटेलमध्ये आले. बहुधा यशने त्या हॉटेलची रूम अगोदरच बुक करून ठेवली होती. त्या हॉटेलमध्ये ते दोघे 2 दिवस राहणार होते. या 2 दिवसात हॉटेलमधील रूममध्ये ते मनसोक्त शरीर सुख घेणार होते. त्यामुळे त्यांना कसलीही गडबड नव्हती. दिवसभर त्या दोघांनी हॉटेलमध्ये खाल्ले पिल्ले. दोघांनीही शरीर सुख घेतले. रात्री परत यशने थोडी ड्रिंक घेतली. तो हर्षदाच्या जवळ गेला. तिला आपल्या मिठीत घेऊन तिच्या रसदार ओठांचे दीर्घ चुंबन घेत तिचे एक एक कपडे त्याने उतरवले आणि स्वतःही तो नग्न झाला. तिच्या नग्न शरीरावर स्वार होत मन भरून त्याने आनंद घेतला. तो तृप्त होऊन तिच्या मिठीत पडून होता तेव्हा तिने सांगितले की तिला यापुढे भेटता येणार नाही. तिला त्याच्याबरोबरचे संबंध तोडायचे आहे. तिचे हे बोलणे ऐकून त्याला राग आला. तो तिला म्हणाला, मला तुझ्याशी संबंध ठेवायचे आहे, तुझ्याशी लग्न करायचे आहे. हवे तर तू तुझ्या नवऱ्याला सोड. त्याचे ते बोलणे तिला पटले नाही. तिने त्याला नकार दिला. त्यातून दोघांमध्ये वाद सुरू झाला. दोघांचे भांडण इतके विकोपाला गेले की त्याने आपल्या बॅगेतील चाकू काढला व हर्षदाच्या शरीरावर सपासप वार केले. त्याने तिच्या चेहऱ्यावर, डोक्यावर, हातावर, मानेवर आणि पोटात जवळपास 17 वार केले. या जीवघेण्या हल्ल्यात हर्षदा ओरडत रूममधील फरशीवर पडली. फरशीवर सगळीकडे रक्त झाले होते. ती फरशीवर रक्ताच्या थारोळ्यात पडल्यानंतरही तो तिच्यावर वार करत राहिला. तिचे किंचाळणे थांबल्यावर तो भानावर आला. रात्रीचे 1:30 वाजले होते. त्याने आजूबाजूचा अंदाज घेतला. हॉटेलमधील कोणालाही शंका येणार नाही अशा पद्धतीने त्याने रूमचा दरवाजा लॉक केला. हॉटेल मॅनेजरला मी जरा बाहेर जाऊन येतो, मॅडम आतमध्ये झोपलेल्या आहेत असे सांगून तो आपली कार घेऊन हॉटेलमधून बाहेर पडला. 2 दिवस झाले तरी तो परत आला नाही. तसेच रूममधून हर्षदा देखील बाहेर आली नाही. तसेच सोमवार दिनांक 9 जून 2025 रोजी त्या रूममधून कुजलेला वास येऊ लागला. मॅनेजरनी आणि दोघा वेटरने रूमच्या डुप्लिकेट चावीने दरवाजा उघडला. त्यावेळी हर्षदा रक्ताच्या थारोळ्यात फरशीवर पडलेली दिसली. फरशीवर आणि बेडवर रक्ताचे डाग पडले होते. तर बाजूलाच रक्ताने माखलेला चाकूही होता. या घटनेची माहिती ओयो हॉटेल मॅनेजरने जवळच्या पोलिसांना दिली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने ओयो हॉटेलची ती रूम गाठली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या मयत महिलेची ओळख तिच्यासोबत असणाऱ्या आधार कार्ड आणि मोबाईलवरून पटवली. पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून ही माहिती मयत महिलेचा नवरा दामोदर याला देऊन घटनास्थळी बोलावून घेतले. त्यांनी मयत महिला आपली बायको हर्षदा असल्याचे पोलिसांना सांगितले. मयत महिलेची ओळख पटल्यानंतर पोलिसांनी मृतदेह KM हॉस्पिटलमध्ये पोस्टमॉर्टमसाठी पाठवून दिला. पोलीस या घटनेचा तपास करत असताना मयत हर्षदा तिचा प्रियकर यश बरोबर हॉटेलमध्ये आली असल्याचे पुढे आले. हॉटेलच्या CCTV फुटेजमध्ये दिनांक 6 जून 2025च्या पहाटे ते दोघे येताना, तसेच दिनांक 7 जून 2025च्या मध्यरात्री यश हा कार घेऊन जाताना दिसत होता. याचा अर्थ घटनास्थळावरून यश पळून गेला असल्याने पोलिसांनी त्याच्या मोबाईल लोकेशनवरून शोध घेऊन त्याला ताब्यात घेतले. त्याला सुब्रमण्यपूर पोलीस स्टेशनला आणून हर्षदाच्या हत्येविषयी विचारणा केली असता त्याने आपला गुन्हा कबूल केला. त्याने गुन्हा कबूल केल्याने या घटनेची फिर्याद मयत हर्षदाचा नवरा दामोदर याच्याकडून घेण्यात आली. त्याने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी हर्षदा वय 36 हिच्या हत्येप्रकरणी तिचा प्रियकर यश वय 25 याच्या विरोधात कलम 103 प्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल केला. पोलिसांनी त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेली कार आणि चाकू जप्त केला आहे. अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये